आज मंगळवार 23/12/2025 रोजी पोलीस ठाणे MIDC नागपूर शहर येथील तपास पथकास त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की संगम रोड मानाडोंगरीच्या बाजूला मोकळ्या जागी 2 इसम प्रतिबंधित MD पावडर लपून छपून विकण्याच्या तयारीत आहेत. अशा प्राप्त माहितीवरून लगेच सर्व कायदेशीर प्रक्रियेचा अवलंबन करून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार स्वतःच्या खाजगी वाहनाने 2 पंचासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन रेड कारवाई केली असता घटनास्थळावरून 2 इसम रामस्वरूप भैरालाल बिस्नोई तसेच हरिराम जगदीश पालीवार दोन्ही आरोपी राहणार राजस्थान यांच्या ताब्यातून अंगझडती दरम्यान वजन 533 ग्राम MD मॅफड्रॉन ड्रग्ज सदृश्य पिळवट काळसर रंगाचे पावडर किंमत अंदाजे 53,30,000 रुपये, एक काळ्या रंगाचा आयफोन कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 15,000 रुपये, एक सॅमसंग गॅलेक्सी काळ्या रंगाचा मोबाईल किंमत अंदाजे 10,000 रुपये, एक रेडमी स्काय ब्लू रंगाचा मोबाईल अंदाजे किंमत 15,000 रुपये तसेच नगदी 900 रुपये असा एकूण 53,70,900 रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या बिना परवाना बाळगताना मिळून आल्याने संपूर्ण मुद्देमालासह पंचासमक्ष जप्त करण्यात आला व दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे MIDC नागपूर येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे. सदरची कामगिरी परिमंडळ क्रमांक 1 चे पोलीस उपायुक्त सिंगार रेड्डी ऋषिकेश रेड्डी, MIDC विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बनसोड, पोलीस उपनिरीक्षक पंकज सयाम, राजेश वरठी, विजय जाने, इस्माईल नोरगा मांदे, नितेश वाहिले, सचिन सोनावणे, मनोज सोनावणे यांनी केली आहे.